भारताला लोकशाहीचे आयुध देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतातील वर्ग, वर्ण, जातीय, उतरंड, चातुर्वर्ण्य व्यवस्था नष्ट करण्यासाठी सामाजिक आणि राजकीय प्रबोधन केले. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मानसिक गुलामीतून मुक्त करण्यासाठी संविधानाची निर्मिती केली. या देशातील प्रतिगामी मूलतत्ववादी शक्तीमुळे संविधान धोक्यात आल्याची टीका ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसिंह आडमास्तर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी केली. राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे, असेही ते म्हणाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी पार्क चौकीतील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दत्तनगर येथील पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी जिल्हा सचिव ॲडव्होकेट एम शेख म्हणाले की शिष्टाचाराची पायमल्ली करून नुकताच शपथविधी सोहळा पार पडला. यावरून यांचा मनमानी धोका ओळखला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. या अभिवादन सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले. बाबासाहेब आंबेडकर अमर रहे, अमर रहे, अमर रहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमर रहे, अमर रहे, अमर रहे. पुन्हा एकदा विनंती करतो, बाबासाहेबांना श्रद्धांजली व्यक्त करत असताना क्रांतिकारकपणा आपल्यामध्ये आणा, झालेल्या चुका दुरुस्त करा, नव्याने आपण मैदानात येऊया. या हिंदू राष्ट्र निर्माण करणाऱ्या, अदानी अंबानीचं राज्य निर्माण करणाऱ्या, एका बाजूला हिंदू राष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला कट्टरपंथी मुस्लिम या विरुद्ध आपल्याला लढावं लागणार आहे. आणि या लढाईमध्ये तुम्ही पक्षाच्या धोरणाप्रमाणे जर लढाई केला तुम्हाला नक्की यश मिळेल. कारण 95ला नव्हता का काजी